काल बातमी आली होती की महाराष्ट्राचे जे गॅझेटेड नॉन गॅझेटेड राजपत्रित आणि अराजपत्रित असे अधिकारी आहेत, त्यांना हिंदी भाषेची त्यांनी परीक्षा दिली पाहिजे, त्याची तारीख डिक्लेअर झाली होती आणि 28 जूनला ती परीक्षा होणार होती. पण काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या विनंतीनंतर मंत्री महोदय श्री उदय सामंत यांनी त्या परीक्षेला स्थगिती दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला त्याबद्दल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा कायमची रद्द व्हावी यासाठी सुद्धा आम्ही त्यांची वेळ मागितली आहे आणि आमचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटेल आणि या संदर्भात निवेदन देऊन चर्चा करून ही परीक्षा कायमची रद्द करावी या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करू. डहाणू आणि दिवा या लोकलमध्ये गुजराती फलक पाहायला मिळतात. मला असं वाटतं हा जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगितलं तसं की हे दगड मारून बघतायत. मराठी माणूस जागा आहे का मराठी माणूस झोपला आहे. पण आपल्या माध्यमातून निश्चितपणे सांगेन की मराठी माणूस जागा आहे आणि कुठलीही भाषा लादण्याचे प्रयत्न हे आम्ही सहन करणार नाही. सर, मध्यंतरी महायुती सरकारने मराठी भाषेचा अभिजात दर्जा देऊन क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण बघतोय की त्यानंतर अनेकदा अशा प्रकारे मराठीवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला. तर सरकार कुठेतरी एक दाखवायचा प्रयत्न वेगळा करते आणि त्याच्या मनात काही वेगळं असं वाटतं का? मला असं वाटतं, मी तुम्हाला काल सांगितलं तसं की दिल्लीमध्ये काही भय्ये बसलेले आहेत, त्या भय्यांना खुश करण्यासाठीचे हे प्रयत्न चालू आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने स्वतःची अस्मिता जपली पाहिजे, मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे. शेवट मराठी भाषा ही अभिजात दर्जा असलेली भाषा आहे. हिंदी भाषा ही आत्ताची 100-150 वर्षापूर्वीची भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेचं एक इतिहास आहे, मराठी भाषेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा शब्दकोश त्यावेळेला निर्माण केला आणि ही भाषा समृद्ध केली. भारत माता की जय आम्ही जरूर बोलू, मात्र वंदे मातरमला आमचा विरोध आहे असे अबू आझमींचे पुत्र फराग. मूर्ख आहे अबू आझमी, मूर्ख आहे. त्यांचे पुत्र मूर्ख आहे तो, फक्त चर्चेसाठी या सगळ्या गोष्टी करतो. मुंबईतला एक महत्त्वाचा प्रश्न, त्यांना फंड बिंड दिला की सगळं म्हणणार, वंदे मातरम पण म्हणणार, हे म्हणणार. तुमचं बघितलं ना इतिहास त्यांचा अबू आझमीचा. त्यांना फंड दिला, त्यांना काय मदत केली की ते सगळं करतात. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मच्छीमारांचा आहे. मासे कापू नका अशी मागणी आता महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केली आहे वाकोल्या साईडच्या. आणि त्यानंतर ही माहिती जेव्हा माध्यमांसमोर आली तेव्हा काल त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या तिथे जाऊन त्यांचं जे काही सामान होतं ते उधळून लावलं आणि लाठीचार्ज देखील केली मच्छीमारांवर. मला एक कळत नाही, मुंबईत मासे नाही विकणार जे कोळी बांधव आहेत, का जिलबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलबी आणि फाफडा भरू, आयुष्यभर तेच खावं त्यांनी. कोण आहे आयुक्त तिथले? काय कोण कोण मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाहीयेत, त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं. इथे राहायची त्यांची गरज नाही. इथे राहायचंय तर मराठी माणसाच्या प्रमाणे राहावं लागेल. तुमची दादागिरी इथे चालणार नाही. आणि आयुक्तांना खुर्चीवर राहायचं की नाही ते एकदा त्यांनी ठरवावं. गुजरात्यांची नोकरी करायला इथे नाही ठेवलंय त्यांना, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आयुक्तांनी. नालेसफाईचे पाहणी दौरे आयोजित केले जात आहेत. महापौर आणि उपमहापौर यांचे वेगवेगळे दौरे पाहायला मिळत आहेत. खरं तर या दोघांमध्ये म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्येच नालेसफाई पाहणी दौऱ्यांना अनबन पाहायला मिळते. पाहतात काय ते दौऱ्यात? म्हणजे वर्षानुवर्ष नालेसफाईचा पाणी दौरा होतो तरी नाले तुंबतातच. आमची मागणी होती की तिथे CCTV लावा आणि घरात बसून पाणी करा, खरोखर साफ होतंय की नाही. हे जी नाटकं करतात ना पाणी दौऱ्याची, याने काही फायदा होत नाही. बातम्या होता पण फायदा नाही होत. पण महापौरांचा वेगळा आणि उपमहापौरांचा वेगळा आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांचं काय आहे ते माहित नाही. तुम्हाला असं वाटतं त्याचं उत्तर त्यांनी दिलं. अधिकाऱ्यांनी पण वेगळे दौरे केलेले आहेत. उपयोग काय? नालेसफाईचा पाणी दौरा केल्यानंतर नालेसफाईमध्ये पाणी तुंबणार, नाल्यामध्ये पाणी तुंबणार नाही याची गॅरंटी ज्यांनी पाणी दौरा केलाय ते देणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि आमचा इंटरेस्ट आहे हा पुरताच आहे की मुंबईत तुंबणार की नाही तुंबणार हे तर सांगा.
महापौरांनी म्हटलंय की सीसीटीव्ही लावा असं सांगितले, निर्देश दिलेले आहेत. महापौरांनी काय हो, आम्ही 2012 साली प्रस्ताव दिला. आता महापौरांना अक्कल आली का? दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मायक्रो स्कॅनिंग केलं जाणार आहे. त्यासाठी जवळपास 150 कोटी रुपयाचा महापालिका म्हणजे काय करणार आहे. म्हणजे जे डांबर आहे ते डांबर काढून एक लेप जो आहे तो कॉन्क्रीटचा लावला जाणार आहे आणि तो लेप नंतर काही तासामध्ये रस्ता तुमचा तयार होईल असं तंत्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे महानगरपालिका 150 कोटी यावर खर्च करणार आहे पावसाळ्याच्या आधी. बघूया करा. आता याच्या आधी मला वाटतं 7-8 हजार कोटी खर्च केले ना कॉन्क्रिटीकरणावर. ते कुठे गेले पैसे? त्या सुशोभीकरणासाठी जे काय लावलेले लाइटिंग जे केलेलं ते कुठे गेले लाइटिंग? आता एक आलेला अंधेरी सबवेचा जो अहवाल आहे महापालिकेने सादर केलेला आहे. पावसाळ्यापूर्वी ज्या पद्धतीत जी कामं केली जातात त्याच पद्धतीत अंधेरी सबवेचा पण एक अहवाल समोर आणलाय, कारण तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि मोठ्या समस्येला समोर जावं लागतं. त्यामुळे या अहवालामध्ये देखील जे अंधेरी सबवे आहे ते नेहमीप्रमाणे तसंच तुंबणार असं स्पष्ट केलेलं आहे. तेच तुम्हाला सांगितलं ना, पाणी दौरे, नंतर आता मग ते अभ्यास करण्यासाठी अहवाल करण्यासाठी केलेला खर्च, या सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांनी मला वाटतं सभागृहात दिलं पाहिजे. आणि आमच्या सर्व पक्षीय जागृत नगरसेवकांना माझी विनंती आहे की हे प्रश्न सभागृहात विचारले गेले पाहिजे. नंदी बैलासारख्या माना डोलून कोणीही परत येऊ नये.